संध्याकाळची सुरुवात ही कपड्यांच्या घड्या घालण्यापासून होते. इथे सर्व कपड्यांच्या घड्या घालून घेत आहे. व्यवस्थित अशा कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. त्यानंतर त्या कपाटात त्याच्या जागी ठेवून दिले व्यवस्थित कपडे. आता ऊन पडतंय त्याच्यामुळे लवकर सुकतात कपडे. त्यानंतर घरात काही दिवसभर जे काही पसारा झालेला असतो तो आवरून घेतला. सर्व पसारा आवरून घेतल्यानंतर मग घर झाडून घेणार होते. देवांश बघा कसा कॅमेऱ्यासमोर आई आई बोलत होता. त्याला माहीतच नव्हतं शूट चालू आहे. मग मी लगेच घरं झाडून घेतली. सर्व घरे झाडून घेतली. असं म्हणतात की 5च्या अगोदर घरं झाडावी लागतात. संध्याकाळच्या टायमिंगला घर झाडू नये, त्यामुळे सर्व घरं झाडून घेत आहे. बघा देवांश कसा छत्री घेऊन खेळायचं काम चालू आहे. पाऊस नाही तरी छत्री घेऊन खेळायचं काम चालू आहे त्याचं. त्यानंतर सकाळी भांडी घासलेली होती, ती जाळीत होती, ती व्यवस्थित रॅकला लावून घेतली. सर्व भांडी व्यवस्थित त्याच्या जागी लावली की मग स्वयंपाक करायला पण किचन रिकामा असतो. सकाळी भांडी घासली का लगेच नाही लावत मी रॅकला, कारण त्यामध्ये पाणी असतं. सर्व भांडी रॅकला लावून होईपर्यंत छान असा चहा पण उकळला. चहा घेतला. मग रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. कढीपत्ता आणून ठेवला घरामध्ये. हा घरचाच कढीपत्ता आहे आमचा. मग दिवाबत्तीचा टाईम झाला होता. दिवाबत्ती करून घेतली. दिवाबत्ती झाल्यावर स्वयंपाक पण करून घेतला. स्वयंपाक झाल्यावर किचन क्लीन करून घेतला. गॅस स्वयंपाक करताना जास्त खराब झाला तर